तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हेअरस्टाईल बिघडली राव, टोपी घातल्यामुळे असं काय हरकत नाही. तर आज जरा उशीरच झाला, 8:44 झाले. CNG वगैरे सगळं झालेलं आहे. CNG 200 टार्गेट 1600 तेच. पण कालचे व्हिडिओ जरा काहीतरी वेगळं होतं, मला मजा आली खूप. असंच दर महिन्याला वाटतं काहीतरी नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करावी जी की माइंड फ्रेश होईल, बाकी काय नाही. तर म्हणजे नेक्स्ट डे काम करायला जरा मजा नाही का. तर चला बघूया पुढचा महिना, पुढं पावसात पुढं जावं, असं इव्हेंट पुढं तर जाऊ. तर चला, आज रविवार आहे म्हटलं, काल सुट्टी घेतली म्हटलं आज तर काम करावं म्हणून आलो आज. नाही तर रविवारी आपल्या ऑफिसची सुट्टी असते, पण आता हप्ता आला म्हटलं पळापळ करायला लागेल आणि जास्तीत जास्त काम करायला लागेल. तर 1600 रुपये करायच्यात. आय डोंट नो कधी होईल कधी नाही, माहीत नाही. सुरुवात करूया आणि जी पडेल ती ऑर्डर घेऊया, बघूया काय होते काय नाही. चला. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपले 2 ऑर्डर झाल्या. 2 ऑर्डरचं 600 रुपये झालेत. ओलाची ऑर्डर आणि ओलाचा पास घेतला नाही याचा अर्थ आपले ते 29 किंवा 30 रुपये कटतील. काही फरक नाही पडत आपल्याला. जर मोठे मोठे ऑर्डर देत असेल तर भाऊ 30 काय तो 50 घेईल, पण मोठे मोठे ऑर्डर दे 300 300 500 500 वाले 50 देतो चल तुला. तर झालं असं की पहिली ऑर्डर जी पडलेली त्यांना मीटरवर नेलं, त्यात 31 रुपये वाढले हडपसरमध्ये. हडपसरमधनं दुसरी ऑर्डर एरोडाला, आणि एरोडाला यायला तुम्हाला काय सांगू, अर्धा 1 तासाचा त्रास होता. 1.5-2 तास लागले आपल्याला. तुम्ही बघू शकता आत्ता किती वेळ 11 वाजून 8 मिनटं झाल्यात, जे की खूपच वेळ खाल्ला आहे आपल्याला. का तर ट्राफिक का झालं पालखीमुळं. पालखी चाललेली सासवड्यात, त्यामुळं किती मिनटं आपण काय मीटर टाकलेलं, मीटरमध्ये आपले पैसे वाढले, बरेच पैसे वाढले. 170 रुपये काहीतरी वाढले. 117 आणि ते 34-35 काहीतरी, 140 50 60 70 काहीतरी असेल. म्हणजे टोटल हे एवढ्याचे आणि ते मीटरने म्हणजे एक्स्ट्रा झालेले पैसे टोटल मिळून 700 रुपये, 710 का 720 झालं. ही खूप चांगली कट झालं. तर कारण ऑर्डर पडलेली हाताला नाही लागली. 156 रुपयाची ऑर्डर होती ओलाची. ओला मेहरबान आहे आज, पण उबरला आणि रॅपिडोला खायला काय माहिती, असं काय हरकत नाही. 100च्या वरच ऑर्डर चालणार. जरी आज रस्ते सगळे मोकळे असले, 80% लोक सासवडला गेलेत पालखीला, जे की खूप चांगली गोष्ट आहे. आपण कालच गेलो, त्यामुळे परत जाण्यात काही जाऊ शकतो. मी असं म्हणणार होतो जाण्यात काही मजा नाही, पण जाऊ शकतो. डबल मजा कोणाला नको, येऊ शकतात लोक, पण नको. कारण काल गेलो, आली मज्जा बाद झालं. तर ते सासवडला जायचं ट्रॅफिक हे ते ना, आपल्याला तेच ट्रॅफिक आपल्या आयुष्यात रोजच आहे, त्यामुळे नको वाटतं. त्यामुळं असं काय हरकत नाही. देवाचा आशीर्वाद काय होता तो काल घेतला आपण देवाच्या रथापासून. देव भले आत होते किंवा बाहेर होते, देव सगळीकडे असतो आणि ते देवाचंच रथ होतं, त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. आशीर्वाद भेटला आपल्याला. तर दोन्ही ऑर्डर खूप चांगल्या होत्या. आणि आत्ताचा माणूस पैसे द्यायला रडत होता, म्हणलं अरे मीटरने लईच झाले असं तसं. ट्रॅव्हल एजन्सीवाल्याने त्याचे 10-20 रुपये कमी केले, त्यांनी स्वतःहून दिले. म्हणतात आता तू कशाला देतो, तो देईल ना. नाही म्हणलं आपलाच माणूस, ते म्हणायची गोष्ट आहे. त्याला भाडं भेटलं माझ्यामुळं, पुढे त्याने 50 दिले पाहिजे. पण ठीक आहे, काय काय लोक घेतात नाही का, कस्टमर आणून की 20-50 रुपये येतात, त्यामुळे त्याने ते दिले. आणि तो रडायला लागला. भाऊ म्हणलं नाही त्याकडून पैसे घेतले भाऊ सगळ्यांनी, तरी भाऊनी 5 रुपये कमीच दिले. ठीक आहे म्हणलं, आता जाऊ दे, लईच रडायला लागले. गरीबी म्हणून जाऊन दिला. तुम्हाला माहिती आहे, गरीब असेल तर आपण 5,000 रुपये राहून देतो, पण तो नाहीच म्हणत होता. तेवढे पैसे कशाला देऊ. नाही म्हटलं मग तुला जाऊन नाही देतो म्हटलं, आम्ही काही येडं नाही म्हटलं, मीटरने चाललो आहे भाऊ, जे आहे इमानदारी ते दे म्हटलं. किती तुम्हाला माहिती, तुम्हाला सांगतो 3-4 ठिकाणावरनं लेन बदलले आणि तेव्हा जाऊन कुठं एक चांगली लेन भेटली. इथनं आम्हाला जायला वेळ भेटलं, पण तिथं बी 10-15 मिनटं थांबायला लागलं, मग जायला लागलं. साहजिक आहे भाऊ, 100 रुपये वाढणार मीटरने. 4-5 किलोमीटर वाढलेत त्यात. असो, लोकांचं म्हणणं काय, जेवढं स्वस्त तेवढं. लोकांना 100 किलोमीटर बी 2 रुपयात पाहिजे, एवढे लोक हे. त्यामुळं भाऊ तुझ्या हिशोबाने चाल, तो तुझ्या हिशोबाने चाल. तो मस्त फुकट सोड म्हणाल. आपण काय सोडणार आहे का, आपण किलोमीटरच्या हिशोबाने देणार ना, 70 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने. असो, तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आता मी गुंजनचं जवळ पुढे एरोडामध्ये, तर एक राऊंड मारतो, परत एरोडा चौकात जाऊन थांबतो. इथं ट्रॅव्हल्स आहेत, बघू कोण भेटतं का नाही. असे 44-45 रुपयाची ऑर्डर पडले. मी घरी जाऊन झोपले. वाजल्यात 11 वाजून 11 मिनटं. मला आशा आहे की अजून अशी एखादी 224 रुपयाची ऑर्डर पडली, पण हाताला लागली नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. पलीकडे ट्रॅव्हल्स आहे, पलीकडे जाऊन थांबल मी. इथनं राईट कल्याणनगरला काढून आज पालखीमध्ये सगळे काय क्राऊड होतं तुम्हाला सांगू. हडपसरला सगळे, आणि ड्रायव्हर असल्यामुळे सगळेजण जातात. ड्रायव्हर असल्याचं कोण नसतं गेलं, गेले असते, पण जे कट्टर आहेत नाही का,
तेच गेले असते, म्हणजे नाही का देवाच्या पाया पडायचे आतून मनातून तेवाले. सुट्टी आहे म्हणून जास्त लोकांचा क्राऊड हे खरं आहे आणि मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे. जास्तीत जास्त लोकांना प्रतिसाद द्यावा. काल बी बरीच गर्दी होती, पण त्यापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी आज आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. आणि सासवडलाच जास्त गर्दी असते, सगळे लोक घाटात जातात आणि बरेच लोकांनी पाण्याच्या बाटल्या वगैरे दान करण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी नेलं होतं. अन्नदान म्हणू शकता, पाणीदान म्हणू शकता, जे की खूप चांगली गोष्ट आहे, सगळ्यांनी केलं पाहिजे. केळी, बिस्किटं असं काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांनी. तर चला, चांगलं झालं, जे झालं ते चांगलं झालं. नेक्स्ट पुढची ऑर्डर कशी पडेल हे बघायची आणि देऊ करू. अजून असं 2-3 ऑर्डर पडलं मोठ्या मोठ्या 300, 400, 400, 500 रुपयाच्या. मांजरी साईडला जायला जरा अवघडच दिसते, कारण ट्रॅफिक अजून बरंच आहे तिकडं हडपसर आणि हडपसरच्या पुढं मगरपट्ट्यापासूनच ट्रॅफिक आहे, साहजिक आहे असणार. तर बघूया, आपल्याला नेक्स्ट ऑर्डर त्या साईडला नाही पडली तर बरं राहील, कारण लोक नाही का मीटरनी नको म्हणतात, रडतात. असं त्यांना कन्व्हिन्स करायला वेळ लागतो की बाबा जे झाले ते द्या, जे झाले ते द्यायला बी रडतात लोक. काय सांगावं तुम्हाला आता माझा अनुभव, वाईट लोक आहेत. पण भाऊ, मेहनतीचे पैसे वसूल करल्याशिवाय राहत नाही. आपण प्रेमाने घेतो सगळं पैसे मागून काय बरं हसायचं राव. मीटरने पैसे आले तर नाही म्हणतात लोक. म्हटलं काय म्हणलं, बघा बोला आता काय बोलायचं. आता माझी चुकी आहे का? ट्रॅफिक आहे, ते आमचं CNG जात नाही का? आमचा वेळ वाजत नाही. वेळेची किंमत असते भाऊ. तुला तुझी गाडी होती, ट्रॅव्हलची गाडी होती बरं का त्याची, त्याला वेळेत आणून पोहोचवलं आहे. आडे सुटायला 10 मिनटं कमी होते, 10 मिनटाच्या आत त्याला पोहोचवलं आहे. जर ट्रॅफिक नसताना अर्धा 1 तास अगोदर पोहोचला असतं. ट्रॅफिकमुळे वेळाला पण तो म्हणजे लवकरच निघलेला, ते त्याचं नशीब. तरी बी मी कसं बसं काढलं. मला माहीत होतं तिथले लोकेशन, गल्ली बोळ, त्याला ते बी म्हटलं मला माहीत होतं, मी तिथं राहिलं आहे असं बळच टाकलं जरा. मी जर राहिलं नाही पण मला लोकेशन माहिती आहे. आणि म्हणजे कोण ड्रायव्हर असताना, नवीन कोण ड्रायव्हर असताना तिथं म्हटलं तुला गाडी लवकर निघली नसती, तू ट्रॅव्हलची गाडी निघाली नसती लवकर, तुझं जाणं राहिलं असतं किंवा नेक्स्ट गाडीने जायला लागलं असतं. नेक्स्ट गाडी कधी ते तुला बी माहीत नसेल, मलाही माहीत नसेल. म्हटलं असेल तर दिल्ली वेळाने असते. ट्रॅव्हलच्या गाड्या आहे ह्या साईडची जी गाडी आहेत ना, लगेच नाही भेटत, की ते हे नाही आहे, मेट्रो नाही 10-10 मिनिटाला गाड्या भेटायला. माणसाने जरा समजून घ्यावं. नाही आता तो खातपीत जाणार किंवा काय त्याचं ते एन्जॉय करत जाणार. 200-300 रुपये तिथं 50ची बिस्लरी 20ची असते, त्याच्यात 30 रुपये देणार. तिथं त्यांना चालतं, पण इथं महिन्याचे पैसे देत नाही. आज तर लोकांनी समजून घेणं, अंडरस्टँडिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. लोक अंडरस्टँड करून घेत नाही, समजून घेत नाही आहे. समजून घ्या. भले मला आज 100 रुपये गेले, उद्या तू तुझ्या माल का तिकडं काम करशील, तिकडे जास्त कष्ट करशील, तर तिकडनं घ्या 100-200 जास्त. पैसा आहे रे, फिरत राहतो, माझ्याकडेच कुठं राहणार. उद्या माझ्या गाडी सर्व्हिसिंग करायची, गाडीचा हप्ता चाललाय, मला तर पैसे राहतच नाही राव. मुद्दत आहे, मी मस्त 30-40 कमवत असेल तर पैसेच राहत नाही. मला पैसे खायलाच भेटत नाही. काय खातं रोज पहिले 100 बाहेर नाश्ता करायचं, ते बी बंद झालं. आता घरीच खातो. काय खाते मी आता? घरचं जेवण 2 टायमाचं खाते. काय बोलू आता, मला काय समजा. काल गेलो मी पालखीत, काय खाल्लं का बाहेर? आपण नाही खाल्लं. गेलो बसला 20 रुपये गेले, यायला 20 रुपये, 40 रुपये जाऊन येऊन मस्त घरी जाऊन जेवण झोपलो, एडिटिंग करत बसलो. पैसे नाही घालत मी जास्त जेवणावर. हे घालतं जेवणावर घाललं तर घालत नाही तर नाही. काय सांगू आता, पैशाचा एवढा विचार नाही, जात येत राहतो. आपण तुम्हाला माहिती आहे काम कशासाठी करतो. गाडीसाठी हप्ते भरण्यासाठी. हप्ता भरून गेल्यावर तुम्हाला माहिती आहे आपण तर नुसते काम करत माहीत नाही काय करेल काय नाही. पण मला तर इच्छा नाही आहे काम रोज तेच काम करून कंटाळा आलं, म्हणून मला असा विचार चालले की पण नंतर आपल्याला खायला कोण देणार हा विषय. भले मग आपण नाही का आता असं म्हणतोय की गाडी नेली जावे, आपण भाऊ चिलमध्ये राहायला बी पैसे लागतात. 2 टायमाचे जेवण कोण देणार? त्यासाठी आपल्याला स्वतः काम करायला लागेल. करू नाही असं नाही, थोडंफार करू. पण आता मला असं वाटतं मी हार्डवर्क करतो असं वाटतं. 1700 रुपये 1600 रुपये हे हार्डवर्क वाटतं मला. भविष्यात एवढं काम नाही करणार असं मला वाटतंय, पण माहीत नाही. डिपेंड ऑन मूड. माझा मूड सारखा चेंज होत राहतो, मग कामाची पद्धत नाही चेंज होत राहते, काही विषय नाही. तर 600 रुपये झालं. 1600चं टार्गेट आहे. मेंटेनन्स निघलेला आपला देहाडी काढायची जी की 1000 रुपये. मला असं वाटतंय 4 ऑर्डर फक्त मोठे आपलं होईल विषय. तर बघूया काय होते काय नाही. जाऊया एक राऊंड मारूया, कोण भेटेल. 11 वाजून 17 मिनिटं आल्यात. आय होप एखादी नेक्स्ट ऑर्डर लवकर पडवलं नाही तर 12 वाजता जेवून कुठं तरी झोपतो. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या पार्किंगला. डायरेक्ट एक
घराकडचं 3:44 3:44 झाल्यात. आता जस्ट आलं पार्किंगला आणि काय गर्दी बाहेर, काय सांगायचं. भरपूर गर्दी, सकाळ नव्हती, संध्याकाळ जसं जसं व्हायला लागलं तसं तशी गर्दी वाढायला लागली. आणि आपण घरी आलो. म्हटलं घराकडे ऑर्डर म्हणली चला. टोटल आय थिंक 1200 काय तर झालं, जे की आपलं टार्गेट 1600च होतं. म्हणजे मेंटेनन्स नाही काढला, फक्त CNG आणि दिहाडी काढली आपली, रोजचा रोजगार. ठीक आहे, कंटाळा आला, चल म्हटलं तरी पुढं बघू, उद्यापासून करू. आज रविवार नाही त्यामुळे रिलॅक्स. आजचा ब्लॉग इथंच सेंड करूया. भेटूया नेहमी ब्लॉग मध्ये. पण शुभरात्री.